शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान अंदाजासंदर्भात थोडक्यात अंदाज देणार आहे. आपण या ठिकाणी बघतो की एक हवामानातला महत्त्वाचा बदल आपल्याला मी यापूर्वीही सांगितलेला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आता वातावरण बदलू लागलं आहे. यदाकदाचित एखादी वादळी सिस्टम या ठिकाणी निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर आपण असं बघतो की या ठिकाणी महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून आणि तेलंगणा कर्नाटकच्या भागामध्ये देखील काल पावसाच्या घटना घडलेल्या आहेत. एक WD पुढे सरकलाय तर दुसरा WD पुन्हा येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याकडून काल अंदाज अचानकपणे बदलण्यात आला होता. काल 27 तारखेला महाराष्ट्रात केवळ विदर्भात पाऊस दाखवण्यात आला होता. नंतर जेव्हा पुन्हा नव्याने काल अपडेट देण्यात आली तेव्हा मात्र संपूर्ण महाराष्ट्रात कोकण वगळता पाऊस दाखवण्यात आला होता आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये म्हणजे अगदी पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, आसाम या राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि शिवाय संपूर्ण कोस्टल अगदी केरळ ते कोकण दमट उष्णतेची लाट दाखवण्यात आली होती. आज राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड या भागात जरी पाऊस दाखवला असला तरी या अपडेटमध्ये देखील बदल होऊ शकतो. काल बिहार, पश्चिम बंगाल आणि ओरिसामध्ये दाखवलेली ऑरेंज अलर्टची सतर्कता आज पुन्हा कायम आहे आणि विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक भागात पावसाचा अंदाज कायम आहे. आज देखील आपण इतर मॉडेलच्या आधारे देखील पाऊस बघणार आहोत. उद्यासाठी मात्र आपण बघतो की स्पष्टपणे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज दिलेला आहे 29 पासून आणि आपण 2 दिवस बाहेर असल्यामुळे आपल्याला पुढील अंदाज देता येणार नाही, म्हणून आपण आज या ठिकाणी 2 दिवस पुढचा देखील अंदाज बघणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला 29ला दिसते बहुतांश उत्तर भारत, मध्य भारत आणि दक्षिण भारतात देखील पावसाचा प्रभाव वाढलेला आहे आणि त्यामुळे ही एक जोड क्षेत्र किंवा ट्रफ लाईन तयार होण्याच्या मार्गावर आहे. आपल्याला पहिल्यांदा कोकणासहित संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर आपण या ठिकाणी बघतो की अगदी दक्षिण भारतापासून केरळपासून तर काश्मीरपर्यंत पावसाचा अंदाज, मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पुन्हा एकदा 31 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात कोकण वगळता पाऊस दाखवला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ या भागात देखील पावसाचा अंदाज 31ला कायम आहे आणि जोड क्षेत्र देखील किंवा ट्रफ लाईन ही दक्षिण उत्तर कायम राहणार आहे. गेल्या 24 तासामध्ये महाराष्ट्रात पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये पहिल्यांदा रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या काही भागात पाऊस झाल्याची नोंद आहे. सातारा, पुणे भागातही तुरळक पाऊस झालेला आहे. म्हणजे आजचा अंदाज जर बघितला कुलाबा वेधशाळेचा तर केवळ विदर्भाच्या 4 जिल्ह्यांमध्ये म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाचा अंदाज मेघगर्जनेसह देण्यात आला आहे. 29 तारखेलाही पूर्व विदर्भातील 5 जिल्हे यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली त्यापाठोपाठ मेघगर्जना नांदेड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या काही जिल्ह्यांमध्ये दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर सोलापूर, धाराशिव आणि लातूरमध्ये देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे. आपण 30 तारखेला अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या सिंधुदुर्ग भागामध्ये देखील, त्यानंतर यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, परभणी या सर्व जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आपण बघतो की 31 तारीख ही महाराष्ट्रासाठी जास्त महत्त्वाची आहे, कारण महाराष्ट्रातल्या
बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद होईल असा अंदाजे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पावसाची नोंद होईल असा अंदाज आहे. आज 28 तारखेला एक महत्त्वाची नोंद आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्या नोंदीनुसार कोस्टल कर्नाटकाच्या आजूबाजूने आणि केरळच्या आजूबाजूने एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालं आहे, ज्याचा परिणाम जवळपास सिंधुदुर्गपासून केरळपर्यंत होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रासहित भारताच्या बहुतांश दक्षिणी भागात उष्णतेची लाट कायम आहे. जवळपास 40°C पुढे तापमान पोहोचलं आहे. भारतामध्ये सध्या एकाच वेळेस मान्सूनपूर्व पाऊस आणि तापणारा सूर्य म्हणजे उन्हाळा आपण एकाच वेळेस अनुभवतो आहोत. आपण GFS मॉडेलचा धावता अंदाज बघणार आहोत. पूर्व भारतात सध्या WDचा प्रभाव आहे. पुन्हा एकदा उद्या उत्तर भारतासहित मैदानी भागापर्यंत एक WD सक्रिय होणार आहे. केरळमध्ये पावसाची शक्यता कायम आहे. आपण 31 तारखेला महाराष्ट्रापर्यंत हे अगदी राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, अगदी दक्षिणी राज्यापर्यंत आणि उत्तर अगदी काश्मीर, जम्मूपर्यंत हा प्रभाव राहणार आहे. 1 तारखेला देखील हा प्रभाव GFSने कायम दाखवला आहे. सध्या विदर्भामध्ये उष्णतेची लाट देखील कायम आहे. पावसाचा अंदाजही कायम आहे. 40°C पारा विदर्भामध्ये असून महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी 38 ते 40°C पर्यंत तापमान पोहोचलेलं आहे. आता आपण जर बघितलं तर या बाजूने आपल्याला एक फरक दिसतोय की याची 7 ते 47°C पर्यंत मजल गेलेली आहे. त्यामुळे यावर्षीचं तापमान आपल्याला रेकॉर्ड ब्रेक तयार होतंय असं दिसतंय. उष्णतामान प्रचंड वाढतंय. त्यामुळे काही ठिकाणी आणि गारपिटीचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण जर बघितलं तर ही उष्णतेची लाट महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, रायलसीमा या भागात कायम राहणार आहे. ही जवळपास 30 तारखेलाही कायम आहे. महाराष्ट्राच्या, भारताच्या, मध्य भारताच्या बऱ्याच भागात ही लाट 1 तारखेला देखील कायम आहे. 2 तारखेला विदर्भात कायम आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला नवीन सिस्टम या आठवड्यात तयार होईल. तिचा फार भारतीय भूभागावर परिणाम होणार नाही, परंतु एक सिस्टम बनते हे स्पष्ट आहे. WDच्या प्रभावामुळे भारतीय भूभागावर अनेक राज्यांमध्ये पावसाचं वातावरण देखील कायम आहे. साधारणपणे आपल्याला पुढील 2-3 दिवसाचा जर अंदाज आपण बघितला तर घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यासहित छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, कोल्हापूर या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे. सातारा, पुणे, अहिल्यानगर पश्चिम आणि धुळे जिल्ह्यामध्ये आपण पुढील जवळपास 30 तारखेपर्यंतचा अंदाज बघणार आहोत 3 दिवसाचा. अजून थोडं लातूर, सोलापूर भागात वातावरण राहणार आहे. त्यानंतर आपण बघतो की नाशिक पूर्व भागामध्ये थोडं वातावरण 29 तारखेला राहण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर पावसाचं वातावरण राहील हा IFS मॉडेलचा अंदाज आहे. 30 तारखेपासून नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल. GFSने पुढे मात्र फार पावसाळी वातावरण दाखवलेलं नाहीये. आपण या ठिकाणी बघतो की आयकॉन मॉडेलनुसार आपल्याला आज उद्या नाशिक विभागात पावसाची थोडी शक्यता आहे. दक्षिणी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. 30 तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढणार आहे. 31ला महाराष्ट्रातल्या घाटमाथ्यासहित कोल्हापूर ते अहिल्यानगरपर्यंत प्रभाव पडणार आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात प्रभाव आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.